मित्रांनो, सगळ्यात पहिले या नालायकाचा व्हिडिओ बघा, नंतर आपण त्याच्याबद्दल बोलूया. What is that? Guys just got out of his car and just threw all the rubbish inside the river. That's not good. पहिला हा व्हिडिओ शूट केला आहे एका विदेशी व्यक्तीने, जो बाहेरून इंडियामध्ये फिरण्यासाठी आलेला आहे. आणि त्याला इंडियामध्ये काय दिसलं की एक व्यक्ती घरचा कचरा आणून समुद्रामध्ये टाकतोय. किती विचार करण्याची गोष्ट आहे. नाही काय इमेज जात असेल आपल्या देशाची बाहेर देशामध्ये, की एक व्यक्ती फिरायला जातोय, की एक व्यक्ती घरचा कचरा आणून पाण्यामध्ये टाकतोय, कारण की त्याला स्वतःचं घर स्वच्छ ठेवायचंय पण त्याला बाहेरचा परिसर स्वच्छ नाही ठेवायचा. आणि अशा नालायक लोकांना माझं एक सांगणं आहे की जो पण कचरा आहे ना तुमचा, तुम्हाला कुठं कचरा कुंडीमध्ये टाकता येत नसेल ना, तर तुमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये तो कचरा टाका आणि ते पाणी पिया तुम्ही. आणि जो व्यक्ती व्हिडिओ काढतोय त्यावर बोलल्यानंतर हा व्यक्ती त्याला दात दाखवून पुढे चाललाय. अरे नालायक लोकांना अक्कली पण नाही जरा पण. किती नालायक माणूस आहे, त्याला जरा पण अक्कल नाही यार. आपण जेव्हा बाहेर देशामध्ये फिरायला जातो तेव्हा आपण विचार करतो की यार इकडचे किती नदी, इकडचे बीच किती सुंदर आहेत, आपल्या इकडे पण असे सुंदर बीच पाहिजेत. कसे राहतील लोक असे नालायक लोक जर घरातला कचरा आणून त्या बीचच्या पाण्यामध्ये टाकत असतील, कसं पाणी स्वच्छ राहणार आहे आणि कसे बीच स्वच्छ राहणार आहेत? बिलकुल नाहीत राहणार. मुंबईमध्ये एकही बीच सुंदर नाहीये. गिरगावला जा तुम्ही, जुहूला जा तुम्ही, मलाडला जा तुम्ही, गोराईला जा, कुठं पण जा, तुम्हाला प्रत्येक बीचवर तुम्हाला प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकच्या थैल्या, छोट्या मुलांच्या हगीज, तुम्हाला खूप घाण घाण वस्तू त्या पाण्यामध्ये पडलेल्या दिसतील. मित्रांनो, पाणी बिलकुल स्वच्छ बीच नाहीत आपल्या इकडे मुंबईमध्ये. आपणच नंतर परत बोलतो की आमच्या इकडे बीच सुंदर नाहीत. कसे राहतील? असे नालायक लोक बीच मध्ये कचरा टाकत असतील तर कसे राहतील? आणि याने आपल्या देशाची इमेज खूप खूप घाण बाहेर जात आहे. तर स्पेशली माझं बीएमसीच्या अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की तुम्हाला जर असं कोणीही कुठं पण कचरा टाकताना दिसत असेल तर तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. कारण आपणच आपलं परिसर स्वच्छ नाही ठेवला तर बिलकुल आपला परिसर स्वच्छ राहणार नाही. तुम्हाला तुमचं घर स्वच्छ ठेवायचं पण परिसर नाही, हे बिलकुल चालणार नाही. बीएमसीच्या अधिकाऱ्यांना रिक्वेस्ट आहे, अशा लोकांवर कारवाई नक्की केली पाहिजे तुम्ही. मित्रांनो, हा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि तुम्हाला काय वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.